दुसऱ्या दिवशीच्या काही मोजक्याच वर्तमानपत्रातनं दिनेश चंद्रांच्या मृत्यूची बातमी छापून आली होती. आणि तीसुद्धा अतिशय त्रोटक, केवळ एका कॉलममध्ये. आणि साहजिकच होतं ते. बातमीच एवढी उशिरा हातात आली होती की कुणालाही ती विस्तृत स्वरूपात छापणं शक्य झालेलं नव्हतं. कारण तोवर सगळा अंक छापून झाला होता. खुद्द मी सुद्धा मोठ्या मुश्किलीनं ती लेट सिटी न्यूजमध्ये देऊ शकलो होतो. वैशाली सानेच्या खुनाची बातमीही तशीच त्रोटक स्वरूपात त्याच वर्तमानपत्रांनी छापली होती, पण वेगळ्या ठिकाणी. सध्या तरी कोणीही तिच्या मृत्यूचा संबंध दिनेश चंद्रांशी जोडण्याचा प्रयत्न केला नव्हता. कारण मामला दिनेश चंद्रांसारख्या मोठ्या माणसाचा होता. आणि म्हणूनच जोवर पोलिसांकडनं कसलाही खुलासा केला जात नाही तोवर दिनेश चंद्रांचा संबंध वैशाली सानेशी जोडण्याची हिंमत कुणीही केली नव्हती. वर्तमानपत्र चाळून झाल्यानंतर मी माझं सगळं आवरलं आणि तिथूनच ऑफिसला फोन केला. दिनेश चंद्रा केसच्या संदर्भात अधिक माहिती घेण्यासाठी मी पोलीस हेडक्वार्टरला जात असल्याचा निरोप चीफ एडिटर अय्यरसाठी ठेवला आणि मी फ्लॅटमधनं बाहेर पडलो. मी गेलो तेव्हा पाटील आपल्या केबिनमध्येच होते. त्यांच्या चेहऱ्यावरनं कालची संपूर्ण रात्र त्यांना झोप मिळालेली दिसत नव्हती. बहुतेक रात्रभर ते याच केसवर काम करत असावेत. काही नवीन डेव्हलपमेंट? त्यांच्या समोरच्या खुर्चीवर बसत मी त्यांना विचारलं. नाही, विशेष काय नाही, फक्त दोन्ही डेड बॉडीचे पोस्टमार्टम रिपोर्ट आलेत. अच्छा. वैशाली सानेच्या पोस्टमार्टममधनं एक नवीन गोष्ट उघडकीला आली बरं का. कोणती? खून झाला त्यावेळी वैशाली साने 3 महिन्याची गरोदर होती. काय सांगताय? ना. ही बातमी माझ्यासाठी नवीन नसली तरी एक गोष्ट निश्चित झाली होती. चंद्रासाहेब त्या मुलीच्या पोटात वाढणाऱ्या गर्भाला जबाबदार होते का नव्हते हा प्रश्न क्षणभर बाजूला ठेवला तरी निदान या बाबतीत तरी ती मुलगी खरं बोलत होती. रिपोर्टनुसार आहे ना, वैशाली सानेचा खून रात्री 10 ते 10:30च्या दरम्यान झाला होता. गोळी अगदी जवळून झाडण्यात आल्यामुळं तिला तात्काळ मृत्यू आला. तिच्या शरीरावर इतर कुठल्याही जाटापट्टीच्या खुणा आढळल्या नाहीत. तसंच खून करण्यापूर्वी तिच्यावर काय बलात्कार झालेला नाही. हो, आय सी. आणि दिनेश चंद्राच्या डेड बॉडीचा काय रिपोर्ट आहे? दिनेश चंद्राला 10:30 ते 11च्या दरम्यान मृत्यू आला. अर्थात हे सांगायला पोस्टमार्टम रिपोर्टची काय गरजच नव्हती. कारण त्यांच्या नोकराच्या जबानीनुसार चंद्रासाहेब 10:30च्या सुमाराला बंगल्यावर परतले आणि लगेच त्यांच्या स्टडी रूममधनं आलेल्या गोळीचा आवाज नोकरांनी ऐकला. म्हणजे फार तर 11:45च्या सुमाराला चंद्रासाहेबांनी आत्महत्या केली होती. तुम्ही काल .38 रिव्हॉल्वरबद्दल मिसेस चंद्रांना काहीतरी सांगत होता, त्याचं काय? ज्या .38 कॅलिबरच्या रिव्हॉल्वरने चंद्रासाहेबांनी आत्महत्या केली ते रिव्हॉल्वर त्यांचं स्वतःचं होतं. त्याचं लायसनही त्यांच्याच नावावर आहे. आणि याच रिव्हॉल्वरमधनं झाडलेल्या गोळीने वैशाली सानेला मृत्यू आला. आणि हे आमच्या बॅलिस्टिक एक्सपर्टनं सिद्ध केलं आहे. एकदम सरळ साधी केसही, कसल्याही संशयाला आणि शंकेला जागाच नाही. म्हणजे विचार कर ना तू, एका मुलीला दिवस जातात. आपल्या या अवस्थेला ती एका श्रीमंत आणि प्रतिष्ठित माणसाला जबाबदार धरती. मग तो माणूस घाबरतो. समाजात आपली छीतू होईल या भीतीने तो गांगरून जातो आणि त्याच अवस्थेत त्या मुलीचा खून करतो. आणि मग आपल्या हातनं काय घडलं याची जाणीव होता त्याचा धीर खचतो. मग त्याच मनस्थितीत तो आत्महत्या करतो. अरे अशा लय केसेस बघितल्या मी. पण दिनेश चंद्रा एक करोडपती आणि समाजात दबदबा असलेली व्यक्ती होती. फार दिल्लीपर्यंत त्यांचे हात पोचले होते. अरे पण त्याच्यामुळं फरक काय पडतो सांग ना. काल रणजितनी मला दिलेलं चंद्रासाहेबांचं पत्र काढून मी ते पाटलांच्या हातात देत म्हणालो, हे पत्र दिनेश चंद्रानं रणजितला लिहिलं आहे. या पत्रानुसार वैशाली सानेबाबत अधिक माहिती मिळवण्यासाठी माझी मदत घ्यायची तयारी दिनेश चंद्रानं दाखवली. बरं मग? पाटलांनी भुवया उंचावून माझ्याकडे बघितलं. पाटील साहेब, विचार करा ना.
काल संध्याकाळी एक माणूस माझ्यावर एक काम सोपवतो आणि मग माझ्याकडनं काय रिपोर्ट येतोय याची वाटही न बघता अचानक जाऊन त्या मुलीचा खून करतो आणि स्वतःही आत्महत्या करतो. ही गोष्ट तुम्हाला तर्कसंगत वाटते का? अहो, त्याला जर त्या मुलीचा खूनच करायचा होता तर त्यांनी माझ्यावर त्या मुलीची माहिती काढायची जबाबदारी सोपवलीच कशासाठी असती? मुलगी मेल्यानंतर त्या माहितीचा त्याला काय उपयोग होणार होता? दुसरं, निदान माझा रिपोर्ट मिळेपर्यंत तरी त्यांनी थांबणं अपेक्षित नव्हतं का? हे बघ, आता तो का थांबला नाही हे आपण कसं काय सांगणार? हां, कदाचित त्याच्या मनातली भीती उफाळून आली असन आणि त्याच भीतीच्या प्रभावाखाली त्यांनी ते कृत्य केलेलं असन. म्हणजे तुमच्या दृष्टीनं तरी ही केस क्लोज झाली आहे. हां, आम्ही क्लोजच करणार. मिसेस चंद्राबरोबर तुमचं पुन्हा काही बोलणं झालं? नाही. काय ती बेशुद्ध पडल्यावर डॉक्टरला बोलावण्यात आलं. डॉक्टरनं त्याच अवस्थेत तिला झोपेचं इंजेक्शन दिलं होतं. त्यामुळं मग तिच्याशी बोलण्याचा प्रश्नच नाही ना उद्भवला. हे घे तुझं पत्र घे बाबा. मी दिलेलं पत्र पुन्हा माझ्यापुढे सरकवत पाटील म्हणाले, पाटील, सध्या हे पत्र तुमच्याजवळच ठेवा. तुमच्या हस्ताक्षर तज्ज्ञांकडनं जरा या पत्रातलं हस्ताक्षर चेक करा. हे पत्र खरोखरच दिनेश चंद्रानं लिहिलं आहे का हे मला जाणून घ्यायचं आहे. मग ठीक आहे ना. पाटील पत्राची घडी करून खिशात ठेवत म्हणाले, आणि रणजितला या पत्राच्या खरे खोटेपणाबद्दल विचारण्यात काही फायदा नाही हा, कारण हे पत्र त्याने मला दिलं आहे. आलं आहे लक्षात? पण तुला ही माहिती कशासाठी पाहिजे? नाही, त्याचं काही खास कारण नाही, केवळ एक उत्सुकता. ज्या माणसाला माझ्या मदतीची गरज होती त्याच्याशी भेट होण्यापूर्वी दुर्दैवानं तो मेला. त्यामुळे माझ्या मदतीची खरोखरच त्याला गरज होती हे त्याच्या तोंडून मला कधी ऐकायलाच मिळालं नाही ना. हे बघ, तुझ्या बोलण्याचा अर्थ काय माझ्या लक्षात नाही आला, पण तरी या पत्राचा खरे खोटेपणा मी पडताळून बघतो. काल बातमीच्या संदर्भात तू मला सहकार्य केलं आहे, त्या बदल्यात मी तुझं हे काम करतो. थँक्यू. पण पाटील साहेब, जर हे पत्र दिनेश चंद्रानंच लिहिलं असल्याचं सिद्ध झालं तर ही केस तुम्ही एवढ्या सहजपणे फाईल करू शकणार नाही. अरे बघू ना काय होतंय ते. बरं, वैशाली सानेबद्दल आणखीन काय समजलं? आता आणखीन काय समजायचं आहे? हेच की ती कोण होती, कुठून आली होती, काय करत होती, असं काहीतरी ना. अजून तरी तिच्याबद्दलची जास्त माहिती आम्हाला नाही समजली. त्या फ्लॅटमध्ये राहायला येऊन तिला फक्त 4-5 दिवस झालते. ती कोण आहे, कुठून आली याची कोणालाच माहिती नाही. तो फ्लॅट तिने भाड्याने घेतला होता आणि सगळं भाडं तिने रोख ॲडव्हान्समध्ये दिलं होतं. त्यामुळं मालकानंही तिला जास्त काही विचारलंच नव्हतं. ती मूळची मुंबईतलीच राहणारी तर नसावी. नाही, तशी शक्यता मला तरी कमी वाटते. पण ती फार लांबची राहणारी नसावी. मुंबईच्या जवळपासच्या शहरातनं ती आलेली असावी, कारण आमच्या माहितीप्रमाणे गेल्या 6 महिन्यात दिनेश चंद्रा मुंबईपासून फारसे लांब कुठं गेलेच नव्हते. वैशाली सानेचं वर्णन आम्ही मुंबईच्या जवळपासच्या शहरातल्या पोलीस ठाण्याला कळवून टाकले. लवकरच कुठून तरी तिच्याबद्दल जास्तीची माहिती आम्हाला मिळेल अशी आम्हाला आशा आहे. तुम्हाला अशी काही माहिती मिळाली तर मला कळवाल? बघू. ठीक आहे, मी निघतो मग आता. पाटलांनी मान डोलवली. रस्त्यावर आल्यावर मी क्षणभर विचार करत थांबलो आणि मग प्रेस क्लबवर जायचा निर्णय घेतला. सकाळची वेळ होती, त्यामुळे क्लबमध्ये फारशी गर्दी नव्हती. एका कोपऱ्यातल्या टेबलावर तांगड्या पसरून मदन सिगरेट फुकत बसला होता. मदन एक फ्रीलान्सर रिपोर्टर. ज्या वर्तमानपत्रांना आपला स्वतःचा स्टाफ बाळगणं शक्य नसे अशी वर्तमानपत्र त्याच्याकडनं बातम्या मिळवत. तसंच काही मोठ्या वर्तमानपत्रांच्या रिपोर्टरसाठी सुद्धा तो माहिती मिळवण्याची कामं करायचा. मी मदनच्या समोरच्या खुर्चीत जाऊन बसलो. हाय विकी. मला बघताच मदन सावरून बसत म्हणाला, अरे आज सकाळच्या वेळेला तू इथे कसा? तुझ्याकडेच आलो, एक काम आहे. बोल की. मी खिशातनं वैशाली सानेच्या फ्लॅटमध्ये सापडलेलं ते अर्धवट फाटलकं बिल मदनच्या समोर ठेवलं. हे कुठल्या तरी हॉटेलचं बिल आहे, पण नेमका एक कोपरा फाटल्यामुळे ते कुठल्या हॉटेलचं आहे हे लक्षात येत नाही. फक्त RA हॉटेल एवढंच वाचता येत आहे.
याचा अर्थ ज्या हॉटेलच्या नावाच्या स्पेलिंगमध्ये शेवटी RA येतं अशा हॉटेलचं बिल आहे. जसं किनारा, निवारा वगैरे वगैरे. मुंबईमध्ये अशी शेवटी RA येणाऱ्या नावाची किती हॉटेल्स आहेत याची मला माहिती हवी आहे. अशा नावाचे अनेक हॉटेल्स मुंबईमध्ये असतील याची मला कल्पना आहे. म्हणूनच तुझ्या तपासाची सीमा मर्यादित करण्यासाठी म्हणून सांगतो, या बिलाचा कागद बघ. हा फारशा उच्च क्वालिटीचा नाही आहे. म्हणूनच हे बिल 5 स्टार 3 स्टार अशा हॉटेल्सच्या असण्याची शक्यता नाही. तेव्हा तुझ्या यादीतनं असे हॉटेल सरळ गाळून टाक. तपासाची दिशा केवळ मध्यम प्रतीच्या हॉटेलपुरती मर्यादित ठेव. आणखी हे बिल नावानंतर हॉटेल हा शब्द येणाऱ्या हॉटेलचा आहे. तेव्हा नावाच्या आधी हॉटेल शब्द येईल ती नावं गाळून टाक. म्हणजे हॉटेल किनारा वगैरे वगैरे. जमेल का? आता तू माझ्या तपासाची सीमा इतकी मर्यादित केल्यावर जमायलाच पाहिजे ना. पण तरीसुद्धा हे काम तासा 2 तासात होण्यासारखं नाही. किमान 1-2 दिवस लागतील. नाही ठीक आहे, पण काही माहिती हाताला लागली तर ताबडतोब मला कळव. ओके, हे राहू देत. असं म्हणत मदनच्या हातावर मी 100च्या 2 नोटा ठेवल्या आणि मग त्याचा निरोप घेऊन क्लबमधनं बाहेर पडलो. संध्याकाळचे 7 वाजले होते. मी नुकताच ऑफिसमधनं परतलो होतो आणि वॉश घेण्याआधी थोडासा रिलॅक्स होण्यासाठी सोफ्यात डोळे मिटून पडलो होतो. तेवढ्यात कॉलबेल वाजली. कोण असावं असा मनाशी विचार करत मी दरवाजा उघडला. दारात एक अतिशय देखणी स्त्री उभी होती. वय साधारण 30च्या आसपास असावं, पण वयाच्या मानानं ती खूप तरुण वाटत होती. तिची उंची किमान 5.5 फूट होती आणि त्या उंचीला साजेसं तिचं शरीर भरलेलं होतं. तिचे केस दाट आणि पाठीपर्यंत येत होते. ते तिने मानेजवळ एका लाल रंगाच्या रुमालानं बांधले होते. तिच्या अंगावर गुलाबी रंगाची साडी आणि त्याच रंगाचा ब्लाऊज होता आणि तिच्या खांद्याला एक लांब पट्ट्याची पर्स लटकत होती. मला बघताच आपले गुलाबी ओठ किंचित विलग करून ती हसली. तिचं ते हास्य कमालीचं चित्तवेधक होतं. तसं एकूणच तिचं व्यक्तिमत्व कमालीचं आकर्षक होतं, प्रभावी होतं. मिस्टर विक्रम राजे. तिचा आवाज तिच्या व्यक्तिमत्वासारखा मधुर आणि आकर्षक होता. अहो मिस, बोला. बोलण्यासाठीच आली आहे, पण आधी मला आत येऊ द्याल? ओ आय एम सॉरी. या ना, या या या. ती डौलदार चालीनं आत आली. मी दार बंद केलं. तिच्याकडे वळलो. एका सोफ्याकडे निर्देश करत म्हणालो, बसा ना. ती बसली. काय घेणार, चहा कॉफी? नो थँक्स. ती खांद्यावरची पर्स काढून समोरच्या टीपॉयवर ठेवत म्हणाली, मला तुमच्याशी थोडं महत्त्वाचं बोलायचं आहे. तेव्हा प्लीज या फॉर्मॅलिटीज बाजूला ठेवून माझं बोलणं जरा ऐकून घ्या. मी तिच्या समोरच्या सोफ्यावर बसलो. तुम्ही मला ओळखता? अहो, तुम्हाला कोण ओळखत नाही? वृत्तपत्र जगतात तुमचं नाव मोठ्या आदरानं घेतलं जातं. थँक्स, पण सॉरी, मी तुम्हाला नाही ओळखलं. साहजिक आहे. आपली यापूर्वी कधी भेट झालीच नाही ना, तर तुम्ही मला ओळखणार कसं? तसं माझं नाव देवकी आहे. तिने आपलं नाव अशा पद्धतीनं सांगितलं की ती जणू माधुरी दीक्षित होती आणि त्या नावातच तिचा सगळा परिचय सामावलेला आहे. आणि मी तुमच्याशी दिनेश चंद्रांच्या मृत्यूबद्दल बोलायला आली आहे. काय सांगणार आहात? असं काही की ज्यात तुम्हाला आणि तुमच्या वर्तमानपत्राला खूप स्वारस्य असू शकतं. मी जे सांगणार आहे ते ऐकल्यावर तुम्ही नक्कीच माझे आभार मानाल की मी दुसऱ्या वर्तमानपत्राकडे न जाता तुमच्याचकडे आले. तसं होतं तर मग तुम्ही टाइम्सच्या ऑफिसमध्ये यायला हवं होतं ना. मी तुमच्या ऑफिसात गेले होते. तिथे समजलं की आज तुम्ही लवकर बाहेर पडलात. मग तिथनं तुमचा पत्ता घेतला आणि इथे आले. पण मी नसलो तरी ऑफिसात माझ्यासारखे अनेक जण काम करतात. तुम्ही त्यांच्यापैकी कोणाला तरी? नाही, मला फक्त तुमच्याशी बोलायचं होतं. कारण? कमाल आहे, तुम्हाला माझं येणं आवडलं नाही का? नाही, तसं नाही, पण एनिवे सांगा, काय सांगायचं आहे तुम्हाला? मिस्टर विक्रम, वर्तमानपत्रात आलेल्या बातमीत चंद्रासाहेबांनी आत्महत्या केल्याचं म्हटलं आहे. पण मी ठामपणे सांगते की त्यांचा खून झाला आहे. खून? हो.
ती शांतपणे म्हणाली. पण पोलिसांच्या तपासात निर्विवादपणे सिद्ध झालं आहे की चंद्रासाहेबांनी आत्महत्या केली आहे. पोलिसांनी चुकीच्या दिशेने तपास केला आहे आणि तुम्ही जे सांगता ते खरं आहे. हो, तुमचा चंद्रासाहेबांशी काय संबंध होता? ती क्षणभर गप्प बसली. मग विलक्षण शांत स्वरात म्हणाली, मी त्यांची कीप होते. मी विस्फारित नजरेनं तिच्याकडे बघत राहिलो. हे ऐकून खरोखर मला धक्का बसला होता. तुम्ही खरं सांगताय? अहो, खोटं बोलायची मला गरजच काय? गेले 2 वर्षांपासून आमचे संबंध होते. तसं पाहिलं तर आमचे हे संबंध व्यावहारिक पातळीवर आधारलेले होते. म्हणजे मी त्यांना जे हवं ते देत होते आणि त्या बदल्यात ते मला दरमहा 5,000 रुपये आणि इतर सुखसुविधा पुरवत होते. पण तरीसुद्धा आम्हाला एकमेकांबद्दल खूप प्रेम, खूप जवळीक वाटत होती. कायदेशीररित्या मी त्यांची पत्नी नव्हते, पण तरीही पत्नीपेक्षा फार वरचा दर्जा त्यांनी मला दिला होता आणि म्हणूनच मी तुमच्याकडे आली आहे. ती बोलत असताना मी दिनेश चंद्रांचा विचार करत होतो. सुचित्रासारखी पत्नी असतानाही त्यांनी देवकीशी संबंध ठेवले होते आणि देवकीसारख्या स्त्रीशी संबंध असतानाही त्यांचे वैशाली सानेशी अनैतिक संबंध होते. दिनेश चंद्रा खरोखर एवढा बाहेरख्याली माणूस होता का कुठेतरी काहीतरी चुकत होतं? असल्या गोष्टी त्यांच्या जीवनाचा एक अविभाज्य अंग होतं का ही पोरगी ही त्यांच्या विरोधकांची एक चाल होती? पण त्यांच्या मृत्यूनंतरही त्यांचं नाव बदनाम करण्यात त्यांच्या विरोधकांचा फायदा काय होणार होता? काय नाव काय म्हणालात तुम्ही तुमचं? देवकी खन्ना. अचानक मी पुढे झुकलो आणि टिपॉयवरची तिची पर्स उचलली. तिने माझ्या हातातली पर्स काढून घ्यायचा प्रयत्न केला, पण मी तिला किंचित धक्का देऊन पुन्हा सोफ्यावर ढकलून दिलं. मी पर्स उघडली. त्यात काही नोटा, सौंदर्य प्रसाधनं आणि एक ड्रायव्हिंग लायसन्स होतं आणि त्यावर देवकी खन्ना आणि खाली 23 बुट्टी स्ट्रीट, पुणे असा पत्ता होता. पोस्टानं आलेली 2 पत्रं होती, त्यावरही हाच पत्ता आणि नाव होतं. पण या सगळ्यापेक्षा पर्समध्ये आणखी एक वस्तू अशी होती जी पाहून मी सुद्धा चकित झालो. ती वस्तू म्हणजे मुठीत मावू शकेल असं छोटंसं रिव्हॉल्वर होतं. रिव्हॉल्वरचं चेंबर उघडून बघितलं, ते पूर्णपणे भरलेलं होतं. सगळ्या वस्तू होत्या त्याच्या परत भरल्या. पर्स बंद केली, टिपॉयवर ठेवली. झालं का समाधान? देवकीनं काहीशा उपहास गर्भ स्वरात विचारलं. पण रिव्हॉल्वर कशासाठी? एकट्या राहणाऱ्या स्त्रीला अशा एखाद्या हत्याराची फार गरज असते. दुसरं काही कारण नाही ना? नाही. चंद्रासाहेबांचा खून झाला असं तुम्ही कशावरनं म्हणताय? मला माणसांची फार चांगली पारख आहे. चंद्रासाहेब आत्महत्या करणाऱ्यांपैकी नव्हते. पण कधीकधी परिस्थिती अशी निर्माण होते ना की कणखर मनाची माणसं खचून जातात. त्यांच्यासमोर दुसरा काही पर्याय नसतो. चंद्रासाहेबांच्या आत्महत्येमागे जे कारण आहे ते वर्तमानपत्रात छापलेलं नाही. ते कारण मी तुम्हाला सांगितलं तर तुम्ही दुखावल्या जाल. अच्छा, काय कारण होतं? चंद्रासाहेबांचे दुसऱ्या एका मुलीबरोबर सुद्धा अनैतिक संबंध होते. देवकीच्या चेहऱ्यावर अविश्वासाचे भाव उमटले. हे खोटं आहे, ती तीव्र स्वरात म्हणाली. नाही, तुम्ही हे म्हणणार ह्याची मला कल्पना होती, पण त्या मुलीनं हे स्पष्टपणे कबूल केलं आहे. ती मुलगी गरोदर होती आणि आपल्या या अवस्थेला चंद्रासाहेबच जबाबदार असल्याचं म्हणत होती आणि याच जोरावर ती चंद्रासाहेबांना ब्लॅकमेल करत होती. चंद्रासाहेबांनी म्हणूनच पहिल्यांदा त्या मुलीचा तिच्या फ्लॅटमध्ये जाऊन खून केला आणि मग घरी येऊन त्याच रिव्हॉल्वरनं स्वतःवर गोळी झाडून घेतली असं पोलिसांचं म्हणणं आहे. नाही, हे खोटं आहे. माझा नाही विश्वास बसत तुमच्या बोलण्यावर. अशा बाबतीत पोलीस कधी चूक करत नाहीत मॅडम. ज्या रिव्हॉल्वरनं चंद्रासाहेबांनी आत्महत्या केली त्याच रिव्हॉल्वरनं वैशाली सानेचा खून झाला आहे. हे पोलिसांच्या बॅलिस्टिक एक्सपर्टनं सिद्ध सुद्धा केलं आहे. वैशाली साने हे त्या मुलीचं नाव आहे? हो.
मी वर्तमानपत्रात वाचलं की काल तुम्ही चंद्रासाहेबांच्या बंगल्यामध्ये हजर होतात. हो, पण मी पोलिसांच्या नंतर तिथे पोचलो. ती होती का तिथे? देवकीनं कपाळावर आठ्या घालत विचारलं. ती कोण? सुचित्रा. त्यावेळी देवकीच्या शब्दातूनच नाही तर तिच्या डोळ्यातून सुद्धा सुचित्राविषयी वाटणारा तिरस्कार मला स्पष्टपणे जाणवला. सुचित्रा चंद्रांविषयी तुमचं मत फारसं चांगलं दिसत नाही आहे. फारसं नाही, मुळीच चांगलं नाही आहे. अतिशय स्वार्थी, नीच आणि खालच्या पातळीची स्त्री आहे ती. ती जर तशी नसती तर चंद्रासाहेबांना माझी गरज कशाला भासली असती? त्यांना जर आपल्या पत्नीकडनं थोडंफार प्रेम, जिव्हाळा, आपुलकी मिळाली असती तर ते परक्या स्त्रीकडे कशासाठी आकर्षित झाले असते? जे आत्मीयता, जो आपलेपणा, जे प्रेम त्यांना माझ्याकडनं मिळत होतं ते जर त्यांना आपल्या पत्नीकडनं मिळत असतं तर त्यांच्या आयुष्यात मी येऊ शकले असते का? विक्रमसाहेब, पुरुष जेव्हा वाहवत जातो ना तेव्हा त्याची पत्नी त्या पुरुषाला किंवा मग आपल्या नशिबाला दोष देते. पण खरं तर यात 90% दोष बाईचाच असतो. भलेही चंद्रासाहेबांशी असलेले माझे संबंध केवळ व्यावहारिक पातळीवर होते, पण मी त्यांच्याशी एकनिष्ठ होते. जो आपलेपणा, जे प्रेम मी त्यांना दिलं ते त्यांची पत्नी त्यांना कधीही देऊ शकली नाही. मी त्यांची ठेवलेली बाई होते, पण त्यांच्याशी प्रामाणिक होते. त्यांच्याशिवाय मी कधीही अन्य पुरुषाकडे डोळा वर करून बघितलं नाही. आणि ती त्यांची पत्नी असून सुद्धा एक नंबरची व्यभिचारी, विश्वासघातकी स्त्री होती. यावर मी काहीच बोललो नाही. चंद्रासाहेब कुणी चरित्रहीन व्यक्ती नव्हते हो. माझ्याशी त्यांनी ठेवलेला संबंधाचा गुन्हा असेल तर या गुन्ह्याला त्यांची पत्नी जबाबदार होती. पत्नी या नात्यानं तिने कधीही आपल्या पतीकडे लक्ष दिलं नाही. पत्नीकडून ज्या प्रामाणिकपणाची, एकनिष्ठतेची अपेक्षा असते ती तिने कधीच पूर्ण केली नाही. सुमित्रा एक अशी स्त्री आहे जिला आपल्या पतीपेक्षा आपले यार जास्त प्रिय आहेत. आपल्या घरापेक्षा क्लब प्रिय आहे तिला. आपल्या पतीपेक्षा परपुरुषाचा सहवास तिला अधिक प्रिय आहे. चंद्रासाहेब स्वतःहून माझ्याकडे आले नाहीत तर त्यांच्या पत्नीनं त्यांना माझ्याकडे यायला भाग पाडलं. सुचित्रा आता ही गोष्ट मान्य करणार नाही, पण सगळा दोष तिचाच आहे. ठीक आहे ना, चला क्षणभर आपण मान्य करू की तुमचे आणि चंद्रासाहेबांचे संबंध येण्याला सुचित्रा कारणीभूत होती. पण चंद्रासाहेबांनी वैशाली सानेशी संबंध ठेवले होते, याला तुम्ही काय म्हणणार? माझा या गोष्टीवर विश्वास बसला तर मी काहीतरी म्हणेन ना. पण समोर जो पुरावा आलाय, नाही, त्या पुराव्यावर माझा विश्वास नाही. आणि खरोखर असा काही पुरावा असेल तर तो खोटा आहे, बिनबुडाचा आहे, जाणीवपूर्वक निर्माण करण्यात आला आहे. 2 वर्ष मी त्यांच्या सहवासात राहिली आहे. त्यांच्या स्वभावाची नस नस माझ्या परिचयाची होती. त्या कोणा वैशाली सानेबरोबर त्यांचे संबंध असणं शक्यच नाही आहे. मी विचार करत होतो, सुचित्राविषयी देवकीनं जे काही सांगितलं होतं त्यात खरोखर काही तथ्य होतं का? सुचित्रा खरोखर एवढ्या वाईट चालीची बाई होती? नकळत माझ्या डोळ्यांसमोर किनारामध्ये प्रकाश सावंतबरोबर बसलेल्या सुचित्राचा चेहरा आला. रणजितही दिवस रात्र बंगल्यावर असायचा. त्याच्याही मनात सुचित्राबद्दल आसक्ती असावी, कारण जेव्हा केव्हा तो तिच्याकडे बघायचा तेव्हा त्याच्या डोळ्यात तिच्याविषयीची अभिलाषा तरळत असायची. याचा अर्थ हां, पण मुख्य मुद्दा तसाच राहिला. देवकी म्हणाली, चंद्रासाहेबांच्या मृत्यूच्या वेळी सुचित्रा बंगल्यावरच होती का, असं मी तुम्हाला विचारत होते. हे तुम्ही कशासाठी विचारताय? कारण चंद्रासाहेबांचा खून तिनेही केला असण्याची शक्यता आहे ना. का बरं? बाहेर जे रंगढंग ती करत होती त्याची माहिती कदाचित चंद्रासाहेबांना समजली असेल म्हणून. पण मगाच्या तुमच्या सांगण्यानुसार तर ती गोष्ट चंद्रासाहेबांना अगोदरपासून माहिती असावी असं वाटतंय. कारण तुम्हीच म्हणालात ना की आपल्या पत्नीच्या अशा वागण्यामुळे चंद्रासाहेब तुमच्याकडे आकर्षित झाले. हो, पण सुचित्राचं वागणं आता कदाचित त्यांच्या सहनशक्तीबाहेर गेलं असेल. अगोदर त्यांना फक्त संशय होता, पण आता तिच्या व्यभिचारीपणाचा एखादा पुरावाच त्यांना मिळाला असण्याची शक्यता होती.
कदाचित नको त्या अवस्थेत त्यांनी तिला रेड हँड पकडलेलं असावं आणि त्याच संतापाच्या भरात त्यांनी तिला घटस्फोट द्यायचं सुनावलेलं असावं. या मुद्द्यावर जर चंद्रासाहेबांनी घटस्फोट दिला असता तर सुचित्राला त्यांच्या संपत्तीतला एकही पैसा मिळाला नसता आणि कदाचित याच भीतीने तिने चंद्रासाहेबांचा खून केलेला असावा. म्हणून मी विचारतेय की चंद्रासाहेबांच्या मृत्यूच्या वेळी सुचित्रा कुठे होती? बंगल्यातच होती? नाही, ती तर घटनेनंतर खूप उशिरानं बंगल्यात परतली. नक्की? हो, अगदी नक्की. देवकीनं निराश झाल्यासारखा सुस्कारा सोडला. एक गोष्ट आणखी नाही ज्यावरून ती खुनी नाही हे स्पष्ट होतं. तिचाही चंद्रासाहेबांनी आत्महत्या केली या गोष्टीवर विश्वास नाही आहे. तिलाही चंद्रासाहेबांचा खून झालाय असंच वाटतंय. चंद्रासाहेबांच्या खुन्याचा मी शोध लावावा म्हणून तिने मला अगदी काकुळतीनं विनंती केली होती. तिचा जर या खुनात हात असता तर तिने अशी विनंती केली असती का? उलट चंद्रासाहेबांच्या मृत्यूला पोलीस आत्महत्या समजून ती केस फाईल करू बघतायत हे बघून मनातनं ती खुश झाली असती ना. नाही, यातही त्या चालबाज बाईचा काहीतरी डाव असावा. नाही, मला तरी यात तिचा काही डाव असल्याचं दिसत नाही. क्षणभर देवकी गप्प राहिली आणि मग म्हणाली, आपल्या नवऱ्याच्या मृत्यूनं आपल्याला फार दुःख झालंय हे दाखवण्यासाठी तिने खूप रडायचं नाटक केलं असेल ना? नाही, तशी एकदम रडली वगैरे नाही ती, पण नंतर मात्र तिला स्वतःवर संयम ठेवता आला नव्हता. नवऱ्याच्या मृत्यूचं खरोखरच दुःख झालं तर एकदम रडणार ना. खोटं खोटं रडण्यासाठी थोडा वेळ लागणारच की. मी गप्प राहिलो. देवकी क्षणभर गप्प झाली. मग एकदम बदललेल्या आवाजात म्हणाली, चंद्रासाहेबांना मी फार जवळून पाहिलंय. त्यांच्या मनात खोलवर डोकावून पाहिलंय मी. माझ्या इतकं कुणीही त्यांना समजावून घेतलेलं नाही, जाणून घेतलेलं नाही. माझ्याशी त्यांनी संबंध ठेवले हा त्यांचा एक गुन्हा तुम्ही नजरेआड केलात तर चंद्रासाहेब माणूस म्हणून खूप चांगले होते. त्यांचे विचार, त्यांचं चारित्र्य लोकांनी आदर्श म्हणून डोळ्यांसमोर ठेवावं असं होतं. कितीतरी वेळा माझ्याबरोबर असलेल्या संबंधांबाबत त्यांनी आपल्या मनातली अपराधीपणाची भावना सुद्धा बोलून दाखवली होती. पण ते तरी काय करणार? जेव्हा स्वतःचीच पत्नी आपल्या शरीराची खेरापत गावभर वाटत सुटते अशा वेळी माणसाला कोणाचा तरी आधार हवाच असतो ना. तो आधार त्यांना माझ्याकडनं मिळाला. त्यांच्याशी असलेल्या माझ्या या संबंधांबाबत मला कसलीही शरम, कसलाही खेद वाटत नाही. उलट त्यांच्यासारख्या माणसाची मी जी काही थोडीफार सेवा करू शकले त्याबद्दल मला समाधानच वाटतं. चंद्रासाहेबांबद्दल मला पूर्ण खात्री आहे म्हणून मी अगदी ठामपणे सांगते की वैशाली साने नावाच्या त्या मुलीच्या अवस्थेला चंद्रासाहेब मुळीच जबाबदार नाहीत. त्यांना जाणीवपूर्वक यात अडकवलं गेलंय. विक्रम, माझी तुम्हाला कळकळून विनंती आहे की तुम्ही त्या खुन्याचा शोध घेण्यासाठी काहीतरी करा आणि मेल्यानंतरही चंद्रासाहेबांच्या नावाला लागलेला हा कलंक पुसून टाका प्लीज. देवकीने चक्क माझ्यासमोर हात जोडले. हे बघा, तुमच्या भावना मी समजू शकतो. मी हळुवार आवाजात म्हणालो, पण मी काय करू शकतो? पोलिसांनी या केसमधनं जो काही निष्कर्ष काढलाय त्याच्यावर ते समाधानी आहेत. त्यांनी ही केस जवळजवळ निकालात काढली आहे. अशा परिस्थितीत मी एकटा काय करणार? तुम्हीच सांगा, कुठून सुरुवात करू? हां, ते मी सांगू शकते, ती उजळलेल्या चेहऱ्यानं म्हणाली. तुम्ही ना डॉक्टर मीरचंदानींना भेटा. हे डॉक्टर मीरचंदानी कोण? डॉक्टर मीरचंदानी मुंबईतले प्रख्यात हार्ट स्पेशालिस्ट आहेत. चंद्रासाहेबांचे अगदी जवळचे मित्र आहेत. त्यांच्याकडून तुम्हाला चंद्रासाहेबांविषयी काही महत्त्वाची आणि या प्रकरणावर प्रकाश टाकू शकेल अशी उपयुक्त माहिती मिळण्याची शक्यता आहे. मला चांगलं आठवतं आहे, आता गेल्याच आठवड्यात चंद्रासाहेब डॉक्टर मीरचंदानींना भेटायला गेले होते. मागच्या आठवड्यात? कधी? मला वाटतं सोमवारी. कशासाठी? नाही, ते नाही मला माहिती, पण डॉक्टरांना भेटून आल्यानंतर चंद्रासाहेब काहीसे आबोल अंतर्मुख झाले होते. त्यांची चिडचिडही थोडीशी वाढली होती. असं कधी झालेलं नव्हतं.
मला वाटतं डॉक्टरांशी झालेल्या त्या भेटीत असं काहीतरी झालं होतं की ज्यामुळे चंद्रासाहेब एवढे अस्वस्थ झालेले होते. मग त्याबद्दल तुमच्याशी काही बोलले का ते? नाही ना, मी खूप छेडलं त्यांना, पण त्यांनी कसलाही थांग लागू दिला नाही. उलट म्हणाले, मलाच काहीतरी भास होतोय. कदाचित खरोखर तुम्हाला तसा भास झाला असेल, शक्य आहे. पण तरीसुद्धा एकदा डॉक्टर मिरचंदानींना भेटायला काय हरकत आहे? ठीक आहे, त्यांचा पत्ता सांगा. त्यांच्या क्लिनिकचा पत्ता मला माहिती आहे. पेडर रोडवर फिल्म डिव्हिजनच्या जवळ त्यांचं क्लिनिक आहे. ठीक आहे. आणि हे असं म्हणत देवकीनं आपली पर्स उघडून त्यातून काही नोटा काढून माझ्यासमोर धरल्या. 1,000 आहेत. सध्या माझ्याकडे एवढेच आहेत. पण माझ्यावर विश्वास ठेवा, तुम्ही म्हणाल तितके पैसे मी तुम्हाला देईन. कशासाठी? फुकटचा डोक्याला ताप समजून तुम्ही हे काम टाळू नयेत म्हणून. तिने दिलेल्या नोटा हातात घेऊन काही क्षण मी त्या हातातल्या हातात चाळवत राहिलो आणि मग तिच्या चेहऱ्यावर नजर रोखत म्हणालो, तुम्ही चंद्रासाहेबांच्या कीप होता ना? हो. ती मान खाली घालत हलक्या आवाजात म्हणाली. चंद्रासाहेबांच्या मृत्यूबरोबरच ते नातंही आता संपलंय. आता चंद्रासाहेबांचा खून झाला का त्यांनी आत्महत्या केली, त्यामुळे तुम्हाला काय फरक पडणार आहे? सुचित्राचा एक वेळ ठीक आहे हो, तिला त्यांची करोडो रुपयांची संपत्ती मिळणार आहे. त्यामुळे या केसच्या मुळाशी जाणं किंवा जाण्याचं नाटक करणं ते आपलं कर्तव्य समजते. पण तुम्हाला काय मिळणार आहे म्हणून तुम्ही पदरचे पैसे घालवताय? मला काय मिळणार आहे? ती दाटलेल्या आवाजात म्हणाली. मी मूर्ख बिंडोक आहे म्हणून असं करते. बोलता बोलता तिच्या घशातनं हुंदका फुटला. आपल्या दोन्ही हातांच्या उंजळी तिने आपला चेहरा झाकून घेतला. मी उठून तिच्याजवळ गेलो. सोफ्याच्या बाजूला उभं राहून हलकेच तिच्या खांद्यावर हात ठेवला. देवकीनं मान वर करत माझ्याकडे विलक्षण केविलवाण्या नजरेनं पाहिलं. तिच्या डोळ्यातनं ओघळणाऱ्या अश्रूंनी तिचे गाल भिजले होते. दिनेश चंद्रा खरोखर फार नशीबवान माणूस होता. मेल्यानंतरही त्यांना न विसरणाऱ्या इतक्या एकनिष्ठ स्त्रीचा सहवास त्यांना लाभला होता. काहीही न बोलता मी पुन्हा माझ्या जाग्यावर येऊन बसलो. टिपायवरची तिची पर्स उचलून तिने दिलेल्या नोटा परत त्यात ठेवल्या. तोवर देवकीनं स्वतःला सावरलं होतं. केसांवरनं चेहऱ्यावरनं हात फिरवत तिने आपला अवतार ठीक करण्याचा प्रयत्न केला. मग टिपायवरची पर्स उचलत म्हणाली, मी निघते. हां. मीही उठून उभा राहिलो आणि म्हणालो, नवीन काही समजलं तर मी तुम्हाला कळवीन. देवकीनं मान डोलवली आणि मग ती तिथनं बाहेर पडली. श्रोते हो, हा होता सुरेश वैद्य लिखित चरित्र या कादंबरीचा 4था भाग. चरित्र ही कादंबरी तुम्ही ऐकताय दीपक रेगे कथाकथन चॅनलवर. श्रोते हो, अजूनही तुम्ही जर चॅनल सबस्क्राईब करू शकला नसाल तर आत्ता वरती माझा जो फोटो दिसतोय या फोटोला क्लिक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. एवढीच विनंती करतो आणि थांबतो.